तो खाली राहून ढगाशी आणून असतो. त्या पद्धतीनं आपण हळूच असताना ते ज्ञानाचं ज्ञानामृत घ्यावं लागतं. ज्ञानेश्वरी ग्रंथाची थोरवी सांगत असताना सांगतात, जैसा पंचमाला तू सुगंधो की परिमळो आणि सुस्वादो तैसा भला झाला विनोदो कथेचा. जसा एवढ्यांना गातात, गंधर्व गातात, पंचम स्वरातला आलाप आहे आणि त्या पंचम स्वरातल्या आलापाला पुन्हा सुगंध सुटावा. ही ज्ञानोबरायांची प्रतिभा आहे बरं का. पंचम स्वरातला आलापाला सुगंध सुटावा, मग काय. एक तर कानाची दिवाळी आणि दुसरी घाण विषयाची नाकाची दिवाळी, आणि त्या पंचम आलापाला पुन्हा रस निर्माण व्हावा, म्हणजे जिभेची दिवाळी. तिने पण दिवाळी होता. माऊली म्हणतात पंचम स्वरातला आलाप आहे आणि त्याला पुन्हा परिमळ निर्माण झाला आणि त्याला पुन्हा स्वाद निर्माण झाला. आधीच म्हणजे परिमळ नसताना, स्वाद नसताना तुमचं गायीने एवढं गोड लागतं, त्याच्या पुन्हा परिमळ स्वाद आल्यानंतर उठायचंच काम नाही. तशा पद्धतीनं ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. माऊली म्हणतात आमच्या दैवाची आगळी बघा, आम्ही दैववान आहेत. कैसी आगळी का दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो का जपत ते श्रोतयाची फळाली. ही दैवाची आगळी निर्माण झाली, दैव आलेले. महाराज आंघोळ करण्याकरता साध्या गंगेची असणारी त्या ठिकाणी माणसाने अपेक्षा केली, पण अमृताचीच गंगा त्याच्या डोक्यावर आली. आता आंघोळही होते आणि अमृताने तो तृप्तही होतो, अमरही होतो. ज्ञानोबरायांचा दृष्टांत घेण्याची ही प्रतिभा आहे. आता इंद्रिय जात आगवे, ही सर्वनाचे धर रिगावे, मग संवाद सुख भोगावे गीताक्के. आता सगळ्या इंद्रियांनी सर्वनाच्या घरी जायचे, म्हणजे सर्वनाचं घर निघायचे. घर निघणं म्हणजे घर निघी झाडे पट्टराणी बळे. तुकाराम महाराज म्हणतात मी घर निघले, देवाचं घर निघले. तसं आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रवण करण्याकरता बसल्यानंतर आपण श्रवणाचं घर निघलं पाहिजे. घर निघलं म्हणजे त्याच्या घरी जाऊन बसायचं, त्याला समर्पण व्हायचं सगळं, आहे का नाही. तसं श्रवणाला बसल्यानंतर त्या ठिकाणी असणार आणि ऐकणारे निवासाच्या ठिकाणी सगळे सुंदर प्रकारचे अत्यंत ज्ञानी साधक मंडळी आणि श्रवण करण्यामध्ये बसलेले पुनर्निवृत्तीनाथ दादा आहेत. आणि ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता जे लिहितात ते सच्चिदानंद बाबा आहेत. म्हणजे ज्यांचं आयुष्य संपलं होतं, गेले होते तीर्थीवरती, त्यांना पुन्हा आयुष्य दिलं आणि उद्याला आयुष्य ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून घेतला. अशा पद्धतीनं ज्ञानोबरायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आपल्याला श्रवण करायला मिळाली. अशा पर्वावरती आपलं ती काहीतरी थोर भाग्य आहे. कारण ही ज्ञानेश्वरी जी टीका आहे ना, ती गीतेमधून आहे आणि गीता ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असणारा ग्रंथ आहे. गीता ग्रंथ का श्रेष्ठ आहे? कारण तो स्वतः श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेला आहे आणि तो महाभारतातला एक भाग आहे. गीता ग्रंथ महाभारत सांगत असताना 11व्या स्कंदामध्ये जो प्रकार संवाद आलेला आहे, तो गीता ग्रंथाचा संवाद आलेला आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, महाभारत एक कमळ आहे आणि त्या कमळातला जो पराग आहे ना, तो गीता ग्रंथ आहे. आता भारत कमळ परागो गीताख्यो हा प्रसंगो, जो संवादला श्रीरंगो अर्जुनेशी. महाभारत एक कमळाचं फुल आहे आणि त्या कमळाच्या फुलातला जो सुगंध आहे ना, ते म्हणजेच गीता ग्रंथ आहे. मला सांगा, फुलाला महत्व आहे का सुगंधाला महत्व आहे? तुम्ही काही बोलत नाही का? कुठं बोलत नाही, इथंच बोलत. वा, तुम्ही बरं का
अत्यंत छानचे श्रोते असल्यामुळे मी ज्ञानेश्वरी सांगतो. ज्ञानेश्वरी कुठे सांगायचा ग्रंथ नाही, तुम्हाला खूप ज्ञानेश्वरी कळते महाराज. म्हणून आपल्याला थोडंसं चिंतन करायचं. आता भारत कमळ पराठो गीता ग्रंथ, त्या ठिकाणी महाभारत 1,00,000 श्लोकाचं महाभारत एक कमळ आहे आणि त्यातला सुगंध गीता नावाचा ग्रंथ आहे. कारण फुलाच्या सुगंधाला महत्व आहे. एकनाथ महाराज म्हणतात ज्या फुलाचा सुगंधच निघून गेला त्या फुलाला काय अर्थ आहे? त्या फुलाला अर्थ नाही. परिमळ गेली या त्याच्यातला परिमळ गेला ते फुल ओस झालं. महाराज देवाला प्लास्टिकचे फुलं या काही आहेत किती ताजे तवानी राहतात, नेहमीच पाहिजे तरी सुटतच नाही. ते देवाला वाहिले तर चालतात का? बरं असे काही फुलं आहेत ज्याला सुगंध नाही ते देवाला होऊन जमत. जे सुगंधवान फुलं आहेत जे पवित्र फुलं आहेत नाही का नाही, गुलाबाचे फुल, झेंडूचे फुलं वगैरे, जाईचे, जुईचे, मोगऱ्याचे फुलं, हेच फुलं त्या ठिकाणी देवाला वाहिले तर चालतात. आणि म्हणून फुलातला सुगंध गेला त्या फुलाला अर्थ नाही, तसं देहातला आत्मा गेला देहाला अर्थ नाही. आयुष्य शेवटी देह तैसा. देह चांगला आहे, धड धाकड आहे, गोरा गोमटा आहे, हातपाय चांगले पैलवानासारखे येतं, पण म्हणजे पण काय त्याच्यात जीव नाही म्हणजे जाऊ दे मसन वाटत मग त्याला अर्थ नाही. महाराज काय ज्ञानोबरांच्या ओव्या आता बघा ना. कणे विनोद सोपटे कनसी लागले घन दाटे, काय करावे गोमटे ओस नगर. अहो मोठं कणीस लागलं म्हणले आमच्या वावरात जेवारीला. हा ऐकणाराला वाटलं एवढं मोठं, मग तर होते का नाही 25-30 खांड्या. पण सांगता सांगता त्यांनी सांगितलं लय मोठं कणीस लागलं, पण हे पण लय आडवं घालत असतं. हे पण म्हणजे काय, कणीस लागलेलं आहे पण त्याच्यात दाना नाही भरला, दाणे भरले नाही. पण ज्ञानोबराय म्हणजे त्याचा उपयोग नाही. दुसऱ्याला लागलेले कणस आहे त्याला काय करावे गोमटे ओस नगर. जसं ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये त्या ठिकाणी उत्तम पवित्रैकरी उत्तम परम मंगल धाम अवधारी होती. याने गीता ग्रंथ आदिती उत्तम आहे.
या गीतेसारखा दुसरा ग्रंथ जगामध्ये नाही आणि मग फक्त गीता जरी वाचली तरी श्रेष्ठ आहे, ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी श्रेष्ठ आहे. पवित्रैक निरुपम उपमा नाही आणि सर्व सुंदर धाम आवडा येतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं आहे. ना तरी शब्द ब्रह्माप्ती मध्येला व्यास बुद्धी आणि निवडले निर्मिती नवनीत हे गीता ग्रंथ महाभारताचं नवनीत आहे, तूप आहे. तूप जे दूध आहे ते दूध पवित्र आहे आणि दुधाचं मंथन करून काढलेलं नवनीत म्हणजे लोणी ते दुधापेक्षा सार आहे आणि ते नवनीत पुन्हा अग्नीवरती कडवलं, अग्नीवर तापवलं म्हणजे लोणी अग्नीवर तापवल्यानंतर काय होतंय आपल्या सांगायची गरज आहे ना तुम्हाला, काय का नाही माझ्या तुमचं रोजच आहे ते लोणी चुलीवर तापवल्यानंतर अग्नीवर तापवल्यानंतर काय होतंय बरोबर तूप होते, काय का नाही ताप्याला. आणि कसं तूप होते ते तूप होते. तसं या गीता ग्रंथ महाभारतातलं तूप आहे. ना तरी शब्द ब्रह्माप्ती मध्ये व्यास बुद्धी आणि निवडीने निर्मिती नवनीत आहे. शब्द ब्रह्मातून ज्ञान नवनीत आलं आणि हे ज्ञान ज्ञानाची रूपी अग्नीवरती कसं आणि गीता ग्रंथासारखं श्रेष्ठ असणारं तूप त्या ठिकाणी तयार झालेलं आहे, ज्ञान तयार झालेलं आहे, गीता ग्रंथ श्रेष्ठ तयार झाला. आणि म्हणून या गीता ग्रंथाची अपेक्षा कोण करतं ते विरक्त पुरुष आहेत. जे अपेक्षित विरक्ती जे विरक्त झालेले ज्यांनी संसाराचा त्याग केलेला आहे, विषयाचा त्याग केलेला आहे, त्यांना ही गीता अत्यंत आवडते. सदा अनुभवीचे संती सोमवारी पार्वती गणिते येतं, जे सोमवारी येतं ज्ञानी येत ते गीता ग्रंथ ग्रंथात सारखं गीतेचं पारायण करतात. कारण गीता 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 वाचे मराठी नाही पुनरावृत्ती तयार नित्य नियम वाचे वदत अक्षरे आणि धो सिंधू तरे आदर्शरे. गीता ग्रंथाची नित्य नियमाने जर आपण त्या ठिकाणी अक्षर जर वाचले तर आपल्याला काळही काही करू शकत नाही. सगळ्या जगाला खाणारा काळ, पण अशा काळाची भीती ज्ञानेश्वरी वाचकाला नाही, गीता वाचकाला नाही. मी नाही सांगत, एकनाथ महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी वाचे वददासा काय म्हणले महाराज देवा गीता वाचल्यानंतर कळी काळाचं वितरणा भीती नाही. गीतेवर जी टीका केली ज्ञानोबरायांनी त्यांची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतरही कळी काळाची भीती नाही. महाराज सगळ्यात भीती माणसाला जर मोठी कोणती असेल तर ती मरणाची भीती. मला वाटतंय ना सगळ्यांना
कस काय करावं, कसं वाटतं? मरू वाटत नाही कुणाला. एखादा म्हणत असं वैतागल्याला, एखादं रोगाने वैतागला, एखादा मनुष्य दुःखाने वैतागला, भांडणाच्या कटकटीनं वैतागला, तो म्हणत असं आता असं वाटायला लागलं की मरून जावा. आणि खरंच मरण आलं की मग नाही तर आमच्या गुरुजी दृष्टांत सांगत, एक मोडी विकून पोट भरणारा मनुष्य त्या ठिकाणी एक म्हातारी 5 मुले पण एकही सांभाळत नाही म्हणून पूर्वीच्या काळामध्ये ती मोडी विकायची बाजारात नेऊन आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायची. त्या मुली तोडली. उन्हाळ्याचे दिवस गावात येत असताना, शहरामध्ये येत असताना तिनं त्या ठिकाणी एक झाड पाहिलं. त्या झाडाखाली मोळी टाकली. आंब्याचं दाट झाड, सावलीचं झाड आहे. त्या सावलीला झाडाखाली बसता बसता म्हणजे काय खरं नाही जीवनाचं. 5 मुलं असून एकही सांभाळत नाही. पहिल्यासारखेच कष्ट करावं लागतं, पण पोट भरावं लागतात. मुलं तर खूप श्रीमंत झाली, ते मात्र मला कोणी सांभाळत नाही. आणि तसंच असते, ज्यांच्या प्रपंचामध्ये ज्यांच्यासाठी केलंय ते माग बघत नाही, ते पुढे बघत असतात. त्यांना त्यांच्या पोरायचं पडलेलं असते, म्हाताऱ्याचं काही घेणं नसते. मग आमच्या काळासाठी आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. म्हातारपणासाठी आपण परमात्मा जवळ केला पाहिजे, कारण तो शेवट का आपल्या जवळ राहतो. सगळ्यात जवळ कोण असेल तर तो आत्माराम आहे महाराज. सर्वागती राम तिथे हात बसलेला आहे आणि तो आपल्या अंतरातली सगळी गोळी घेतो. आणि जर म्हातारपणात तो का साथ देत नाही, जर साथ द्यायची असेल तर त्याला तरुणपणापासूनच त्याच्या नादी लागावं लागतं. आणि हे सगळं झाल्यानंतर, स्वतः झाल्यानंतर जर त्याला आपण हाका मारायला लागलो तर ते म्हणतो आता मी सापडणार नाही, कारण मला पहिलाच तुम्हाला दूर केलेलं आहे, आता कशाला तुझ्या जवळ येऊ. म्हणून तो अंतरात्मा जीवन तेरा बातों में बीत गया, जीवन तेरा बातों में बीत गया. जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी येतील जातील महाराज, पण देव जर जोडला नाही तर शेवटी हे जे असतात नाही आलेलं, हे सगळं आपण प्रारब्धाने एकत्र आलेलो असतो. आणि नंतर पुन्हा वियोग होतो. हा जगाचा सिद्धांत आहे, ज्याचा संयोग झाला त्याचा वियोग ठरलेला आहे. फक्त वियोग होत नाही, तो आपल्या आत्म्याचा होत नाही. बंधूचा वियोग होतो, आई वडिलांचा वियोग होतो, नोहे जी धर्मपत्नी साथ देणारी जवळची तिचाही वियोग होतो. शेवटी एकटा राहतो. का बरं एकटा राहतो? कारण एकटाच आलेला असतो आणि एकट्यालाच जायचं असतं. पण त्या एकट्यापाशी फक्त परमात्मा असतो. जेव्हा तो एकटा आलेला असतो नगरमध्ये, तेव्हा कोण सांभाळ करते त्याचा सांभाळ देव करीत असतो. 9 महिने 9 दिवस देवाने सांभाळायला असतो. 9 महिने 9 दिवस सांभाळायला करता भाऊ असतो का आपला, मुलगा असतो का आपला, तिथं बायको असते का दूध वगैरे जेवण काय असेल ती सेवा करायला. मग त्या गर्भावस्थेत कोणी सांभाळ, कोणी केली बाळा वा 9 महिने कोणी सांभाळे, त्यांनी सांभाळे हो, त्यांनी सांभाळ. आडवा आला तरी त्यांनीच उभा केला, नाहीतर आडवा आला डॉक्टर कडे नेला तिच्या नवऱ्याने त्या पत्नीला. डॉक्टर म्हणला बाई पाहिजे का मुलगा पाहिजे बाबा,
तर त्या ठिकाणी त्या बाईच्या नवऱ्याने निर्णय घेतला बाई पाहिजे, मुलगा पुन्हा होईल पण बाई पाहिजे. डॉक्टरने शस्त्र हातामध्ये घेतलं. आता त्या मुलाचे खांडोळे गर्भात करणार, तेवढ्या त्याचा सुयोग चांगला हो. देवाला दया आली तो उभा केला आणि प्रसूती झाली, बाळापण झालं. सुदैवाने बाहेर चांगला आला. कोणाची कृपा आहे. आणि बाहेर आल्यानंतर गर्भात असताना देवाची विनंती करीत होता, एक वेळ तरी या दुःखा वेगळे. आणि बाहेर आला, वारा लागला नाहीचा, त्याला वाटलं आता मी सुटलो दुःखातून. देव उभारून म्हणतो आता आठव मला, कारण माईचा वारा लगेच करे आता तुला मी आठवणार नाही. लगेच बेमान झाला. केव्हा म्हणून होतो मी केव्हा करून लोडतो महाराज. ही मानवाची जात अत्यंत बेमानी करतात. देवाला विसरली तर भावाला विसरणं याच्यात नव्हतं. महाराज ज्याने उपकार केले त्याच्यावर अपकार करण्याकरता मानव हा अग्रेसर आहे. पशु पक्षी नाही, कुत्र्याला सांभाळत नाही, कुत्रा आखाड्यावरच राहील पण येऊ द्यायचं नाही मालकाशिवाय. अत्यंत पण मानव जात अशी काही फोटो एवढीच मानव येतं ज्ञानी, त्यांना धर्माचं जे संस्कार आहेत ना तेच माणसं इमानदारीनं जगतात. नाही तर कलियुगाचं वार अत्यंत माणसं बेमान वाढतात. देवाला बेमान देवच नाही म्हणते, देवाला बेमान झाले. शास्त्रच मानायला तयार नाही, शास्त्राला बेमान झाले. अहो ज्या माय बापाने जन्म दिला त्यालाच म्हणते आमच्यासाठी तुम्ही काय केलं. किती बेमुखी पण आहे. कशासाठी? महाराज नश्वर धनासाठी आणि नश्वर नातनासाठी. आणि म्हणून त्या ठिकाणी आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा येते सगळं दबाळ आहे. त्याला आधी नाही, त्याला अंत नाही, आणि ते जाणार आहे महाराज. नाही आधी अंती अवसान. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारं सांगितलेलं आहे आत्मारामाला भजा, आत्मारामाला भजा. दुकानाने एक भजा आत्मरामा. ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला आमरण त्या ठिकाणी करत असतंय. मर हे कोणालाही सहन होत नाही, मरू वाटत नाही. मी हे सांगत होतो ती म्हातारी मुळी टाकल्यानंतर त्या ठिकाणी असणे आहे. आणि म्हणू लागले यमा काय जिंदगीचं खरं नाही, 5 मुलं असताना सांभाळत नाही. बाबा माझं मरण देवा, माझी चिठ्ठी तरी कुठे हरली आहे बाबा. माझ्या मागच्या सगळ्या म्हाताऱ्याला नेलं तर मला तसंच ठेवलं मुली व्हायला. देवा माझी चिठ्ठी काढ, ये यमा बाबा मला घेऊन जाय. आणि तिचा योग असा की तिथूनच यम दुसऱ्या गावात चालला होता, दुसऱ्या म्हातारीला आणायला. यमाला एवढा आनंद झाला की आपल्याला एवढा आदराने कोणीच बघित नाही. यमाचा आपा यम पाहुण्याचा आदर करतो का आपण? नाही. यमाला पाहुणा म्हणून या तुम्हाला पाठ टाकलेला आहे पाय पायला. जसं वाट करायला तुम्ही सेवा करता तशी पाठ टाकला, स्वयंपाक केलेला आहे, आता लगेच ताटावर बसा असं यम नको. यम नको का? यम घेऊन जातो ना प्राण. यम आवडत नाही. त्या यमाला असं वाटलं कोणीच आदराने बोलत नाही, पण यमाचारीला माझी कितीच आवडे. लगेच यम रियाला घेऊन लगेच तिथं खाली चला आजी मग आलेलोय मी. महाराज तिनं यमाला पाहिल्यानंतर तिची बोबडी ओळखली. कशाला न्यायला आलो म्हणे. दिवाळीला परत येणार होता तो यम खंडा तरीला दिवाळीला घेऊन आलो. तुम्हाला न्यायला आलो कुठं? येम पुरीला. स्वर्गाला म्हटली यार म्हातारीच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हातारीला कसं काय आला म्हणल्यावर ते म्हणजे तुम्ही आताच म्हणलात ना ये रे यमान घेऊन जा. त्याच्यामुळे आलो म्हातारीचं लक्षात चुकलं जरा. तिला मरू वाटलं नाही महाराज. ती म्हणली अरे बाबा म्हातारी हुशार होती, जुनी होती. जुनी माणसं हुशार असतात. बरेच अनुभवातून गेलेले असतात ना ती. तिच्या बरोबर लक्षात आलं. तिनं चतुराईनं त्या ठिकाणी असताना सांगितलं बाबा तुला बोलवलंय मी, पण नेऱ्या करता नाही. ही मोळी आहे ना यकीला उचलत नाही. मोळी उचलत नाही याच्या करता एवढी मोळी उचलून देईन आल्या रस्त्याने निघून जाय. आगा मरा बोलवलं साहती आणि मेरिया तरी रडती. मरण तर आवडत नाही, परंतु
मर बोलणंही कुणाला आवडत नाही महाराज. आणि म्हणून गीता ग्रंथ आपल्याला आमरण करण्याचं शास्त्र आहे. हे माणसाला आत्म्याला आपल्या त्या ठिकाणी आत्मा तुझा अमर आहे बाबा, आणि जो देह आहे ना तुझा नश्वर आहे. कारण हा नश्वर जड असणारा देह आहे, नश्वर असणारा देह आहे, अचेतन असणारा देह आहे. देहाचं स्वरूप नाशिवंत आहे. नाशिवंत देह एक दिवस जाणारच आहे. पण त्या देहामध्ये जो जीवात्मा आहे ना तो अमर आहे, तो कधी मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयाः अजः नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. तो आज आहे, उद्या आहे, परवा आहे, नित्य आहे. महाराज आपण जीव गेला म्हणतो का जीव मिळाला म्हणतो? गेला. वा. आणि माणूस मेला म्हणतो. माणूस म्हणजे देह. देह नश्वर आहे, तो मरणार आहे, तो मरका आहे, दमे आहे, खोकले आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रोग लागलेले आहेत त्या देहामध्ये. पण या देहाला जीवात्मेमध्ये मुळेच चेतनच आहे. आणि या देहातला जीव गेला की खाली चिखलच उरला ना. देहाचा चिखलच आहे. देहाचा निसता दगडाचा गोळा आहे का नाही. जीव गेला की तो चालत नाही, त्याला चालवावं लागतं. मुलगी येते म्हणजे बाबा 2 शब्द तरी बोला ना. दिवाळीला मी आले नव्हते, फोनवर बोलले तेवढेच बोलले, पण आता प्रत्यक्षात 2 शब्द बोला. बोलतोय का 2 शब्द? 2 शब्द बोलणारा गेला. तो परमात्मा म्हणतो मी तुमच्या डोळ्यांनी मीच पाहतो, तुमच्या तोंडाने मीच बोलतो, तुमच्या कानाने मीच ऐकतो. अशा ओव्या येतात ज्ञानेश्वरी. मीच डोळा टेकावे, मीच कानी ऐकावे, मीच तुमच्या कानाने सगळं ऐकतो असतो. कारण तो जीवात्मा मी आहे आणि तुम्ही माझे अंश आहे. तुम्ही आत्मा आहात, तुम्ही मरणारे शरीर नाही. ही गीता ग्रंथ आपल्याला शिकवते. आणि म्हणून गीता ग्रंथ कोण आहे? वास्तव महाराज जे संकादिक आहे ते आदराने तिचं सेवन करतात. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मशानी प्रशंसिते जे संकादिक सेवी जे आदरीशी, संकादिकासारखे विरक्त असणारे जे काही ज्ञानी संत आहेत ना, आदराने गीतेचं पारायण करतात, आदराने ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. विरक्त माणसं या भगवद्गीतेचं असणारं त्या ठिकाणी सेवन करतात. ब्रह्मेशाने प्रशंसी, ब्रह्मादी देव तिची प्रशंसा करतात. असा असणारा गीता ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून आपण तो श्रवण केला पाहिजे. कसा? जैसे शारदीचे चंद्रकडे माझी अमृत कणकोवळे ते वेचिते मने मवळे चकोरला. चकोर पक्षी असणारा तो आकाशातला चंद्राचं अमृत प्राशन करत असताना अति हळूवारपणाने ते अमृत प्राशन करतो. चंद्रालाही माहित होत नाही की आपलं अमृत कोणीतरी खाली पृथ्वीवरचा चकोर पक्षी करतो, हे चंद्राला माहित होत नाही. तसं माझी गीता, माझी ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय म्हणतात, ऐकत असताना अवघड ऐका, श्रवण करा. घरच्या कुलपाची आठवण नाही ऐकायची. का आपुला ठावन संगीता अलंगीचे चंद्र प्रगटिता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. कुमुदिनी नावाचं त्या ठिकाणी फूल आहे. कुमुदिनी म्हणजे फूल. हे फूल चंद्र उगवल्याबरोबर त्या ठिकाणी विकसित होत असतं आणि चंद्र मावळल्याबरोबर त्या ठिकाणी ते मिटत असतं. पण ते चंद्राला एवढ्या पद्धतीनं त्या ठिकाणी अलगदपणाने विकसित होतं की चंद्राला माहित होत नाही की आपल्या प्रकाशामध्ये उगवतं आणि आपला प्रकाश नसल्यानंतर मावळतं. आणि ते फूल त्याचा ठाव न सोडता हे सगळं क्रिया करतं. तसं आपण आपला ठाव न सोडता हे ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रवण केला पाहिजे, असं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. महाराज एकच सांगतो, या गीता ग्रंथाची थोरी ज्ञानोबराय म्हणतात. स्वय शंभुवरी चेत भवानी प्रश्न करी चमत्कारुनी. हा गीता ग्रंथाची एवढी मोठी थोरी आहे. एवढा मोठा असणारा, थोर असणारा, ज्ञानी असणारा, माणसाला तत्वज्ञानाने अमर करणारा ग्रंथ आहे की स्वतः भगवान शंकर रोज गीतेचं पारायण करायचे.
म्हणून रोज आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. गीता संस्कृती वाचता यायची नाही, पण ज्ञानेश्वरीच्या बोल वाचायला काय हरकत आहे? कोण वाचायचं? भगवान शंकर. ज्ञानेश्वरीचं पारायण, गीतेचं पारायण करायचं, रोज पारायण करायचं. काय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवाः मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजयापासून यत्र योगेश्वरापर्यंत. पैठणला बाजीराव महाराज होते, ते रोज गीता ग्रंथाचं पारायण करायचे. आयुष्यात जेव्हापासून ते बालपणी पंढरपूरला गेले, म्हणजे 18व्या वयापासून तर शेवट जाणाऱ्या 78 वयापर्यंत पारायण करून ते अमर झाले महाराज. आणि म्हणून गीता ग्रंथाचं पारायण भगवान शंकर करत असताना भवानीला प्रश्न पडला. पार्वती माता म्हणू लागली, तुम्ही रोज या गीता ग्रंथाचं ज्ञानेश्वरीचं पारायण करता, याच्यात असं नवल तरी काय, याच्यात काय नवीन नाविन्य आहे? रोज तेच कशाला वाचायचं? मला ज्ञानेश्वरी रोज 30 जर वाचली, रोज 30 थोडीच असते, काय दुसरं नवीन असतं त्याच्यात. पेपर जर आपण तोच वाचायला लागले तर तोच त्याच बातम्या असतात. अशा पद्धतीनं प्रश्न भवानी मातेने केला, पार्वती मातेने केला. काय केला प्रश्न? ते तर हनुमनी नेनिजे जे तर भवानी प्रश्न करी चमत्कारणी. या गीता ग्रंथाचं असं काय थोडवी, असं काय मोठेपणा आहे की तुम्ही रोज पारायण करता? आता भगवान शंकर आला, त्यांनी चटकन उत्तर दिलं की जेणेकरून पार्वती माता बी प्रसन्न झाली आणि तिला गीता ग्रंथाची थोडवी बी कळाली. काय प्रश्नाचं उत्तर दिलं? ते हरुमनी नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन हे देखीजे गीता तत्व. हे देवी पार्वती, जसं तू म्हणते रोज गीता वाचल्यानंतर काय त्याच्यात नाविन्य, जसं तुला पाहिल्यानंतर मला रोज तुझ्या रूपामध्ये वेगवेगळेपणाच वाटतो, तसं गीता मी रोज वाचली तरी मला वेगवेगळं ज्ञान प्राप्त होतं. रोज वाचली तरी मला तीच नाही वाटत, नवीन त्याच्यामध्ये सिद्धांत आहे, नवीन ज्ञान प्राप्त होतं, नवीन पुण्य प्राप्त होतं. पार्वती माता खुश झाल्या, कारण उत्तर बी मिळालं आणि खुश होण्याचा मंत्र बी मिळाला. म्हणजे खुश होण्याचं त्याला एक औषधी लागू झालं. तसं ग्रस्त आश्रमाने केलं पाहिजे. कधी बायकोने प्रश्न विचारल्यानंतर ती पण खुश झाली पाहिजे, तिला उत्तर बी मिळालं पाहिजे. भगवान शंकर आपण शिकाय सगळं या ओळीमध्ये. भगवान शंकर असणाऱ्या पार्वती मातेला म्हणतात, जसं तुला पाहिल्यानंतर मला 30 बाई रोज वाटत नाही घरातली, तुला पाहिल्यावर तुझं स्वरूप जसं नवीनच वाटत, तसं गीता ग्रंथ वाचल्यानंतर मला जसं नवीन त्या ठिकाणी वाटत असत, नाही का? नाहीतर काय, रोज तुम्ही घरी राहता, तीच बायको, तेच मुलं, तेच घर, कंटाळा येतो का कधी तुम्हाला? नाही म्हणा, तसं काही नाही. संकोच करायचा नाही, आपलंच प्रवचन आहे, आपलेच महाराज, आपलंच आहे, कंटाळा येत नाही. मग कधीतरी बायकोला म्हणे की तुला पाहिल्यानंतर तू वाटत जेव्हा लग्न झालं तेव्हा. भगवान शंकराने उत्तर देत असताना सांगितलं, मला गीता ग्रंथ वाचत असताना नवीन वाटतं, जसं तुला पाहिल्यानंतर मला कंटाळा येत नाही. कळालं का नाही? आणखी तिनं ज्या वेळेस त्या ठिकाणी या ग्रंथाची थोडी विचारल्यानंतर तिच्यावर घालूनच प्रश्नाचं उत्तर दिलं, जसं तुला पाहिल्यानंतर एवढे वर्ष झाले आपल्याला लग्न होऊन, पण मला तू नवीनच वाटते. आता जरा खाली येऊन सांगतो होतं, तिला बरं वाटलं, आणखी मी स्वरूपवान आहे म्हणायचं. आहेच, तशी माझी गीता ग्रंथ मी रोज जरी वाचली तरी मला ती नवीनच वाटते, नवीन वाटते. अशा पद्धतीने असणारा हा गीता ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ, आणि याच्यातूनच ज्ञानेश्वरी महाराज त्या ठिकाणी असणार निर्मिती झालेली, म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ देखील अत्यंत श्रेष्ठ असणारा ग्रंथ आहे. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये तर कुठून प्रकारचा असणारा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, गीतेचा अधिकारी कोण आहे, तर जो दुःखाने व्याप्त झालेला आहे तो ज्ञानेश्वरीचा अधिकारी. ज्याच्या पाठीमागं दुःख आहे, मग कुणाच्या पाठीमागं दुःख नाही,
आपल्या सगळ्याच्याच पाठीमागे महाराज कुणाला कोणतं दुःख कुणाला कोणतं दुःख पण सगळ्याच्या मागे दुःख आहेच. अर्जुन दुःखी होता आणि म्हणून अर्जुन ज्ञानेश्वरीचा अधिकारी, म्हणून अर्जुन गीतेचा अधिकारी. काय अर्जुनाला दुःख झालं होतं की अर्जुन युद्ध करायला गेला होता रणभूमीमध्ये. अर्जुन म्हणला होता दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर, मी आता यांना मारतो. पण समोर त्याला पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये दुःख झालं, कारण समोर गुरु होते, समोर आजोबा होते, समोर असणारे त्या ठिकाणी आपलेच मामा वगैरे विरोध करून आपल्या संग लढण्याकरता आलेले होते. त्याला पाहून अर्जुनाला दुःख झालं आणि दुःखामध्ये त्याची वीरवृत्ती निघून गेली आणि त्याची दयावृत्ती निर्माण झाली आणि अर्जुनाला खूप मोह निर्माण झाला आणि मोहामुळे माणसाला दुःख होत असतं. महाराज स्वतःचा मुलगा आपल्या विरुद्ध वागायला लागला, आपल्याला बोलायला लागला, लोकांना बोलायला लागला, कळतं, पण मोहामुळे आपण त्याला संस्कार लागले नाही म्हणून माणसाला नंतर त्या ठिकाणी दुःख होत असतं आणि अंतःकरणात त्याच्याविषयी मोह निर्माण होतो की आता काय करावं. एक मुलगा आहे, त्याला बोलू वाटत नाही, त्याला मारू वाटत नाही आणि त्याच्या तो फड्या त्या ठिकाणी सहन होत नाही, याला दुःख म्हणतात, याला मोहाचं दुःख म्हणतात. म्हणून अर्जुनाला आपल्या गणागोताविषयी अत्यंत मोह निर्माण झाला आणि मोह निर्माण झाल्यानंतर अर्जुनाचा जो रथ होता, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी युद्ध करण्याकरता गेलेला रथ, परंतु तो थांबला आणि थांबल्यामुळे अर्जुनाच्या हातातलं जे काही धनुष्यबाण होतं ते खाली गळून पडलं आणि अर्जुन शोकमग्न झाला. ज्ञानोबाईने सुंदर त्या ठिकाणी वल्या दिलेल्या आहेत. वीर वृत्ती अर्जुनाची निघून गेली आणि तिथं दयाद्र वृत्ती निर्माण झाली. माऊली म्हणले ते मनी गजबज झाली आणि अपैसी कृपानी पजली आणि त्याने अपमानी निघाली वीरवृत्ती. जी क्षत्रियाची वीरवृत्ती ही क्षत्रियाची स्थायी वृत्ती आहे आणि वीरवृत्ती निघून गेल्यामुळे माऊलीने त्याचा दृष्टांत दिला बरं का. वीरवृत्ती अर्जुनाची स्थायी होती आणि दयाद्र वृत्ती ही पाहुणी आलेली होती, विनाकारणच ती घरात घेतलेली वृत्ती होती. साधूला दयावृत्ती असली पाहिजे आणि युद्धात लढण्याकरता गेलेला वीरवृत्ती असली पाहिजे आणि जर बदल झाला ना मग अवघड होऊन जाईल. तर त्या ठिकाणी जे लढण्याकरता गेले पाकिस्तानाच्या सीमावर, ते जर म्हणायला लागले कोण्याही जीवाचा न घडो, ते पाकिस्तानचे इकडे येतील दहशतवादी सगळ्या भारताला माणसाला मारून टाकतील ना ते. मग त्यांच्या मुखामध्ये कोण्याही जीवाचा न घडो मग सर हे सोबत नाही. त्यांच्यामध्ये धरो पकडो मारो त्यांनी लढलंच पाहिजे आणि साधूने मात्र माळ हातामध्ये घेऊन समाजाला त्या ठिकाणी प्रबोधन केलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे, दया केली पाहिजे, सगळ्यांच्या पाठीवरून हात फिरवला पाहिजे, सगळ्यांवरती कृपा केली पाहिजे. ती वीरवृत्ती आणि दयावृत्ती, अर्जुनाची वीरवृत्ती निघून गेली. ज्ञानोबाईने दृष्टांत दिला, वीरवृत्ती त्याची लग्नाची पत्नी आहे आणि दयावृत्ती त्याने आणलेली त्या ठिकाणी असणारी ती. माऊलीने दृष्टांत दिला, जी उत्तम कुळीची होती आणि गुण लावण्याती ती आणि किती नसाठी सुटतेच पणे. जी उत्तम कुळातली आहे, गुण लावण्यवान आहे, पतिव्रता आहे, लग्न करून आलेली जी काही बायको आहे, लग्नाची बायको, आणि त्या माणसाने माऊली काय मागा 16 वर्ष वय होतं ज्ञानेश्वरी दिली, पण आपल्या प्रापंचिक माणसाला शिकवलं बरं का माऊली. एखादा कामुक मनुष्य, कामी मनुष्य, भोगी मनुष्य एखादा असणारा काम वाढल्यानंतर दुसरीच बाई त्या ठिकाणी घरामध्ये घेऊन येतो. ज्ञानोबाईने कामी माणसाचं दृष्टांत दिला, नवी आवडी चनी भरे कामुक निज वनिता विसरे. नवी बाईच्या नादाने एखादा कामुक मनुष्य आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीला विसरतो आणि ती बाई घरामध्ये घेऊन येतो ना, तेव्हा जी उत्तम कुळातली बाई असते त्याच्यासोबत लग्न केलेली आहे ना, तिला ती आवडत नाही, तिला नाही आवडत. ती सांगण्याचा प्रयत्न करते पण तो जेव्हा ऐकत नाही ना तेव्हा ती निघून जात असते. ती म्हणते तुझा संसार आणि तुला कशी वाट लावायची तशी लाव, पण मी अशा तुझ्या वाईट नास्त्या कृतीमध्ये मी या घरात थांबणार नाही. कोण म्हणते ती? जी उत्तम कुळाची होती. तशी अर्जुनाची वीरवृत्ती निघून गेली, दयाद्र वृत्ती आल्यानंतर आणि त्या ठिकाणी मनामध्ये गजबज झाली
आणि अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि अर्जुनाच्या हातातलं धनुष्यबाण खाली पडलं आणि अर्जुन म्हणला देवा आता मी युद्ध करणार नाही असं म्हटल्यानंतर उद्या देव त्याला कशा पद्धतीनं उपदेश करतात ते आपण उद्या गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जे काही येणार वर्णन आहे ते आपण उद्या बघणार आहे. मी पहिला अध्याय आज तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितला म्हणजे पहिला अध्याय आज संपवलेला आहे म्हणून थोडा उशीर झाला. उद्या लवकर येतात सगळ्यांनी. अगदी 10 मिनिट आपण फक्त ज्ञानोबारांचं चरित्र घेऊ 5 मिनिट आणि आजच्या कथेला पूर्णविराम देऊ. श्री कृष्ण गोविंद हरे